नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं रोहित स्पीडच्या कॅमेरामध्ये. आणि आज आपले दोन्ही भाऊ आपल्या सोबत आहे. आज आपण पहिल्यांदा फूड ब्लॉगिंग करणार आहे आणि आपल्या विक्रोहित मित्राचंच एक नवीन कॅफे उघडले. आज आपण तिथेच चाललोय. बघूया त्याच्या कॅफेमधले नवीन नवीन पदार्थ आपण टेस्ट करणार आहे आणि त्याच्यावरती रिव्ह्यू देणार आहे, कसे लागतात, काय होतंय. आणि आपल्या भावांना भूक पण जोरात लागली. चला मित्रांनो, निघूया आपण. आपले भाऊ आज आपण तुमच्या इथे आलोय. तू बोलशील ते रे, आज आपला भाऊ आहे मित्रांनो. फायनली आता काय सांगायचं तुम्हाला, खाण्याचा विषय म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय. आणि तसंच एक बोलत नाही की नवीन उद्योजक म्हणून आपला मराठी उद्योजक म्हणून आमचा मित्र आहे. आणि लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलेलो आहे, एकत्र वाढलेलो आहे. आणि असंच आपला प्रितेश म्हणून मित्र आहे, त्यांनी नवीन बोलतात ना एक कॅफे ओपन केला विक्रोहित. आणि यंगस्टरच्या आजच्या डेटला सगळ्यात आवडत्या गोष्टी म्हणजे फास्ट फूड, पिझ्झा म्हणा, बर्गर म्हणा, फ्राईज म्हणा, म्हणजे या सगळ्या वेस्टर्न फूड्स आहेत ते सगळ्यांच्या आवडीचे आहेत. आणि त्यातलाच एक मोठा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्यांनी ही सुरुवात कॅफेची केली. तर बेवलेस कॅफे म्हणून विक्रोळीमध्ये फेमस झालाय सध्या. आणि त्याचाच ओनर आपल्यासोबत बसलाय आणि आपला मित्र त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तर भाऊ काय सांगतील, कधी सुरुवात आहे त्याची? पहिली गोष्ट तर बेवलीस कॅफे. बेवलीस हा शब्द ग्रीक आहे, त्याच्यामध्ये बेवलीस हा शब्दाचा अर्थ म्हणजे शांत प्लेस, म्हणजे शांत इन्व्हायरमेंट. म्हणून आम्ही हा कॅफेमध्ये नाव बेवलीस ठेवलं की जे आम्हाला लोकांना बसून खाणं म्हणजे एक सिटिंग देऊन त्यांना एक शांतपणे त्यांना बसून त्यांना एक चांगलं कम्युनिकेशन आणि त्यांना एक बोलता यावं, त्यांचं तिथे कम्युनिकेशन करावं आणि त्यावर आमचं फूड एन्जॉय करावं. ह्यासाठी आम्ही हे टाकलं. बाजूला विकास कॉलेज आहे फेमस, तुम्हाला माहिती होतं. मी विकास कॉलेजचा स्टुडंट आहे. सो मस्त बाजूला विकास कॉलेज आहे आणि विकास कॉलेजच्या बाजूला शेजारी आमचे छोटंसं बेवलीस कॅफेचा आउटलेट आहे. तर जे आपले भाऊ कळेगावरून आले त्यांना म्हटलं काहीतरी आपण नवीन ट्राय करूया. पिझ्झा वगैरे आपण म्हटलं बोला स्ट्रीट फूड आपण डेली खातोच आहे, पण काहीतरी बसून एक चांगल्या ठिकाणी. आणि टेस्ट मी एकदा सुद्धा केली आहे, त्याच्यामुळे आवडली. त्याच्यामुळे त्यांना पण सजेस्ट केलं तर आपण बसूया. आणि आपल्या भावाचं त्याच्यामुळे त्याला पण सपोर्ट होईल. तर काय म्हणजे काय आज तू काय स्पेशल देणार आहेस आम्हाला इकडे? आज तुम्हाला आम्ही ना आमच्या कॅफेत जेही चांगलं म्हणजे आउटस्टँडिंग सेलिंग आणि एक चांगला एक वेगळा डिश युनिक जी तुम्हाला विक्रोहित कुठेही भेटणार नाही अशी आपण एक डिश तुम्हाला मी देऊ तुम्हाला मी. आणि त्याची माहिती माझा एक शेफ असेल अजित, तो तुम्हाला देईल. ओके ओके. अजित आपला मास्टर शेफ क्लास आहे, क्लास आहे. आपण त्याला पहिलं पण भेटलो अजितला. आणि ठीक आहे, मग अजित करून आपण बघूया काय काय आपल्याला खायला भेटतं आणि कॅफेचं बेस्ट काय. मास्टर शेफ अजित ओके. आणि आम्हाला मित्र रोहित. त्याचा पण एक चॅनल आहे रोहित स्पीडचा कॅमेरा. रोहित स्पीडचा कॅमेरा. तो आपल्याला विजिट केली टायमात वेळ मिळून तुझे पण आभार. थँक्यू सो मच. कॉर्न मिंट टाकतो. ओके. त्याच्यामध्ये मिंट सॉस आहे, कॉर्न आहे आणि कॅबेज आहे आणि कॅबेजचा मसाला आहे. आज बघ लेटेस्ट कॉर्न आहे आणि टाकोस एकदम क्रिस्पी आहे. हा मेक्सिकन डिश आहे, एकदम ट्राय करा. दुसरी डिश आहे आपल्याकडे बनी चाव. बनी चाव हे फर्स्ट टाइम ऐकतोय रे मी. हा विक्रोहित हे बनी चाव आहे, हा इटालियन डिश आहे. ठीक आहे. हे बन असतात आतमध्ये, राऊंड असतात आणि आतमध्ये फिलिंग असतात आतमध्ये आणि वरती मोझरेला. त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन आहेत. दोन्ही ऑप्शन आहे, व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन आहे. मोझरेलाची जे वरती आणि वरती ग्रेटेड चीज पण आहे आणि हे गार्निशिंग आहे. हा इटालियन डिश आहे. अच्छा, खरं दिसायला पण छान वाटतोय आणि काहीतरी नवीन डिश वाटते. ओके. आपण बनपाव नेहमी चहा मध्ये वगैरे खाल्लेला आहे आणि अशा प्रकारे काहीतरी खायचं म्हटलं तर बाई आतमध्ये स्टफिंग आणि एक वेगळाचा प्रकार केलेला आहे. टेस्ट नक्कीच आपण करायचे. तिसरा डिश आहे चिकन मेल्टेड सँडविच. हा चिकन मेल्टेड सँडविच आहे. चिकन मेल्टेड म्हणजे तुमची मजा ये एकदम युनिक आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन आहे. ये युनिक आहे एकदम. किमा आतमध्ये किमा असतात, चिकनच्या किमा असतात आणि सॉसेस पण असतात आणि वरती मोझरेला चीज पण असतात. ट्रिपल लेयर सँडविच आहे. टेस्ट करा म्हणजे 2 माणसांसाठी इनफ आहे. ओके. आणि अजून चौथी डिश हा स्नॅक्स आयटम आहे, टी आयटम. ओके. हे डेझर्ट आयटम आहे, इंडियन डेझर्ट आयटम आहे. डेझर्ट येस. ब्रेड बटर किटकॅट चॉकलेट टोस्ट आहे. अच्छा, म्हणजे टोस्ट
अरे भाई तुझ्याकडे नवीन नवीनच आयटम आहेत रे. खूप नवीन हे item फक्त आहे. आपण बनपाव चाय मध्ये टोस्ट डायरेक्ट केलेला आहे असं सजवून खायला म्हणजे पहिल्यांदाच बघतोय. मग आता पुढचं अजून आहे धमाल आहे. इकडे यायचं म्हणजे खायला तुम्ही कमी नाही घेतली. आणि हा इटालियन डिश आहे. हो हे व्हेजिटेबल कसेडिल आहे. हा. ही इटालियन डिश आहे. 2 टॉटिल असतात आतमध्ये, स्टॉपिंग असतात आणि सॉसेस पण असतात, Okay. मोझरेला चीज पण असतात आतमध्ये. ठीक आहे. Cheesy flavor. आणि हे सेलो फ्राय होतात तवामध्ये. Shallow fry. ठीक आहे. दोन्ही साईड असतात आणि याच्यावरती ग्रेटेड चीज पण येतात आणि हे गार्निशिंग आहे. हा इटालियन डिश आहे. हे टेस्ट हा करा. व्हेज आयटम आहे आणि बिक्रोलीमध्ये हा कुठे नाही भेटणार हे डिश. हा मी तेच तुला बोलते ना हे आयटम मी फर्स्ट टाइमच बघतोय. मी कळले आपण काय नॉर्मल पिझ्झा बर्गर त्या गोष्टी आता कॅज्युअल मध्ये भेटतात सर्वीकडे. पण हे बनपाव मध्ये भाई हे काय बनी चाव हे टोस्ट तू किटकॅट बनवतोय म्हणजे मानला भाई तुला क्लास आहे. काय बोलू अजून काय अजून बाकी आहे. Yes. आवाज भाई मजाच आहे. आणि हा 6 नंबर डिश आहे. अच्छा हे सोमा जागा आहे. नाही टेबलला जागा नाही. आमच्याकडे फास्ट फूड पण आहे, जंक फूड पण आहे, इटालियन पण आहे, कॉन्टिनेंटल फूड पण Okay. आहे आणि मेक्सिकन फूड पण आहे. म्हणजे बरेच आयटम आहेत खायला. घरी पण आयटम आहे. ठीक आहे. कॉन्टिनेंटल मध्ये हा क्लासिक चिकन शोरमा आहे. अच्छा ठीक आहे. आणि शोरमा. आमच्या टेस्ट करून बघा तुम्ही आमच्या वेगळे चिकन शोरमा. हे तूच वेगळं आहे. हे एवढं वेगळं करते म्हणजे तुझी टेस्ट वेगळीच असणार काय नाही का आपल्याला माहिती आहे. आता आपल्याकडे ड्रिंक्स मध्ये पण अवेलेबल आहे. हो ड्रिंक्स मध्ये सगळ्यात स्पेशल. आणि 7 नंबर डिश आहे हा. अच्छा हा क्लासिक व्हर्जिन मार्गरेटा मोजितो आहे. मार्गरेटा पिझ्झा ऐकलाय आपण. पण बाई इकडे. ह्याच्यामध्ये पण तुला ना 7 व्हरायटी त्याच्यामध्ये पण. सात त्याच्यामध्ये हा. फ्लेवर्स आहेत की फ्लेवर्स आहे. Flavors. 7 फ्लेवर्स आहे. यात पण मित्रांनो 7 फ्लेवर आहेत आपल्याला खायला पर पियाला. हा 1 नंबर डिश आहे. हा लेमन आहे, चटपट आहे. लेमन आईस टी. आईस टी त्याच्यामध्ये पण 8-9 व्हेरायटी आहे. गरम होतं त्याच्यावरून हे असं वाटतं पहिलं पिऊन टाकावं. आता विषय झालाय त्यांचा बाई मजा येणार. चल आपण एक आता टेस्ट करून याच्यावरती सांगूया. आणि मित्रांनो हे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असतं कारण आम्ही इथे बसून आम्हाला सुटलंय. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला कधी भेट देता येते इकडे येऊन तर लवकर या कारण भाई आपला शेफच मास्टर शेफ आहे. डायरेक्ट सगळ्या इटालियन डिशचे समोर टाकलेत आपल्या. त्याच्यामुळे खायला आता बघा किती मजा येते. तर आपण टेस्ट करून पुढे आपण पहिल्यांदा पण टाकोस करूया. टाकोस खूप गोष्टी जसं बाबा. घे ना तू पण घे ना. मी एकदा थोडी एवढं माझं असणार आहे भाई. घे इकडे सगळ्यांचे रिव्ह्यू आले पाहिजेत ना. नक्कीच नक्कीच. आता वाटतं रोहितचा म्हणजे तोंडात जाऊन असताना पूर्ण मेट झालं होतं लागलं. आणि क्रिस्पी एवढं आहे ना. काय माहिती हा मेन फ्लेवर फ्लेवर एक नंबर होता काय बोला. आणि जे बोलतात ना आपला मिंट सॉस होता त्याचा आपला तोंडामध्ये म्हणजे पूर्ण मिक्स होऊन गेला. आणि एवढा क्रिस्पीनेस टाकोसचा त्याच्यानंतर ते मेल्टेड चीज टेस्ट एक नंबर होती. त्याच्यानंतर आपण आता टेस्ट करणार आहे चिकन मेल्टेड सँडविच. आणि चिकन तर मी खात नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी आपण स्पेशल आपले 2 पर्सन आणले. ते आपले चिकनची आता टेस्ट सांगणार आहेत आणि त्यासोबत अजित सुद्धा ट्राय करणार आहे. अजित स्टार्ट करा पाहिजे. तुम्ही चिकनचा रिव्ह्यू मला 1 नंबर पाहिजे तुमच्याकडून जो असेल आपला खरा रिव्ह्यू आहे. हो हो ते फोटो बघून असं वाटतं काहीतरी चढत आहे. शब्दातच मजा आहे. 1 नंबर सँडविचमध्ये चिकन कॉम्प्रोमाइज नाही. कंजूसी नाही एवढेच कॅफेमध्ये कंजूसी होत नाही. पोट भरून खायला भेटतं. याच्या तोंडावरून आपल्याला दिसून आलं आहे काय बोलू. चला त्याला मस्त ट्राय करू. पुढे पुढचा प्रकार ट्राय करू आपण बनी चॉप. म्हणजे हा विक्रीत पुढे तुला भेटणार नाही बनी चॉप. हो म्हणजे खास बेवलेज कॅफेमध्ये बनी चॉप भेटणार आहे आपल्याला मित्रांनो. त्याच्यामुळे बेवलेज कॅफे येणं काय इम्पॉर्टंट नाही तर बनी चॉप काहीतरी नवीन आपल्याला भेटणार आहे. तर आपण बनी चॉप एक टेस्ट करू घे फटाफटा. तर बनी चॉपचा ऑनेस्ट रिव्ह्यू आला पाहिजे कारण मिक्रोवेजला हा कुठेही नसणारा आयटम आहे तो फक्त बेवलेज कॅफेमध्ये भेटतो.
कसं आहे? आपल्याला सॉसेसला माहिती आहे वेगळेच आहे म्हणजे आपल्याला मसाल्याची टेस्ट आहे ना तशी नाही आवडून मला चेहऱ्यावरून समजलं असेल तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही आता एवढी मजा येते ना एक आयस्क्रीमला पण एक नंबर टेस्ट आले म्हणजे सॉस प्रत्येक सॉसची वेगळी चव एक सारखी नाही स्टफिंगला किंवा आम्ही कोणती आम्ही फर्स्ट क्वालिटीमध्ये माल वापरतो पण आम्ही स्टफिंगला कुठेही कॉम्प्रोमाइज केलेली नाही. माझ्या कॅफेमध्ये कसं स्टफिंगला कॉम्प्रोमाइज असतं तर तुम्हाला स्टफिंगला कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही भेटणार आणि प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी चव आहे. बरोबर आणि बोलत ना बन पाऊस चायत खाल्लेला आज आता स्टफिंग मध्ये खाण्यात काहीतरी वेगळी मजा आली आहे बाई. काय पण बोला एक नंबर होता बन. आपण पुढचं ट्राय करू. आणि बाई या बेवलीस कॅफेला येण्याचं एक जुनं कारण म्हणजे आपला वर्गमित्र आहे. मग आजपासून व्हिडिओ द्यायला एवढा लागतोय पण फायनली त्याला मी घेतला आहे. बोललो भाई काहीतरी आयटम तुझ्यासोबत काय जा इथे आणि तुझा चेहरा बघून इथे आयटम खाऊचे वाटतंय. म्हणजे कॉलेजचा चॉकलेट बा आमच्या जो होता तो हा होता म्हणून आम्ही इकडे चॉकलेटचे आयटम इकडे खायला. तर आपण याच्यासोबत आता एक हा शोरमा इकडचा चिकन शोरमा आहे आणि आपले 2 खिलाडी चिकनसाठी आणलेले ते ट्राय करणार आहेत आणि शोरमाची टेस्ट तुम्हाला आता सांगणार आहे. बाई टेस्ट करा पटापट. इकडे घे. चिकन मध्ये भाई तुमची मजा आहे म्हणजे वेज वाला तिथे डबल आहे. तर वेज मध्ये असे आयटम भाई फर्स्ट टाइम करे बनी चाव व्यू भाई क्लास नाही क्लास. काहीतरी युनिक डिश खायचे असतील तर वेगळेच कॅफे तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. मित्रांनो विक्रोळी सारख्या मायवाला हे पण टेस्ट आहे म्हणजे मी खूप ठिकाणी बरोबर खाल्लेच असेल नॉर्मली म्हणजे मायवाला अशी टेस्ट नाही मला भेटली बट कॅफेला या टेस्ट आहे. चटणी कारणच क्लासिक क्लासिक शोरमा क्लासिक हे 2 चेहरे ना माझे आणि हा एक नवीन आणलाय मला आता तुझ्या तो खायचंय भाई मग मी कधीपासून थांबलोय. हा एकदम आपला नाव काय तुला माहिती पाहिजे नाव काय नाव सांग. हा व्हेजिटेबल कसेटी. बोल ना तू बोल ना बोल. या डिशचं नाव आहे व्हेजिटेबल कसेटीला. काय व्हेजिटेबल कसेटी कसेटीला मला ऐकायला येत नव्हतं बरोबर. व्हेजिटेबल कसेटीला म्हणजे तुम्ही बघून असं समजाल की भाकरी विक्री अशा टाईपचा आयटम आहे पण नाही भाई स्टफिंग वगैरे बघू शकतो तुम्ही याची आणि प्रॉपर चीज वगैरे वरती सगळं एक नंबर आहे. ये ना भावा कसली वाट बघतोय तू. चला यार तुम्ही पण जॉईन करायला काय परत नाव व्हेजिटेबल कसेटी. व्हेजिटेबल कसेटीला म्हणजे प्रॉपर व्हेजिटेबल्स वगैरे मला जे सांगितल्याप्रमाणे सगळं एकदम प्रॉपर बनलेलं आहे. आपण टेस्ट करून बघूया. म्हणजे पिझ्झा वगैरे तुम्हाला ट्राय करायचं नसेल तर हा आयटम बेस्ट ऑप्शन आहे. सगळं युनिक टेस्ट आहे. सगळं व्हेजिटेबल्स एकदम प्रॉपर लागतात. प्रत्येकाने आपला रिव्ह्यू सांगा मला. तुझं कॉमेडी आहे भाई. कॉलेजला आम्ही एवढी धमाल केली आहे ना आमच्या अर्धी मस्ती कुठे गेली. मित्रांनो लास्ट आयटम आता म्हणजे खाऊन खाऊन अक्षरच्या पोट भरलेलं आपले भाऊ मजा आली. आणि आम्ही खास करून हा आयटम मी लास्टला का ठेवला कारण जेवणाच्या शेवटी सर्वांना गोड आवडतो आणि गोडाने शेवट जायला बरा असतो. त्याच्यासाठी मित्रांनो हा ब्रेड बटर किटकॅट टोस्ट आपण हा खास आयटम आहे. स्वीट आयटम आहे तो आपण आता ट्राय करतोय. चला एक एक आपण ट्राय करूया. घेणार दुपार ट्राय करा. वगैरे मस्त आहे आणि गरम गरम चहाचे नाहीतर कॉफी वगैरे मी घेणार ब्रेकफास्ट आयटम एक नंबर ब्रेकफास्ट आयटम.
आणि फायनली मित्रांनो म्हणजे पोटभर खाऊन म्हणजे एक पीस खाऊन पण एवढं पोट भरलं, एवढे आपल्या मित्रांनी जे खायला घातलं आपल्याला. आणि हॉनेस्टली सांगायचं तर एवढं म्हणजे बोलतात ना कडक होते सगळे आयटम तिथे एक नंबर होते आणि सर्वांची टेस्ट बेस्ट होती. गरमागरम पदार्थ खायला अजून मजा येईल. आणि दुसरं खास मध्ये मोजिटोज वगैरे कोल्ड्रिंक्स पण तिकडे म्हणजे स्प्राईट वगैरे काय भेटत नाही, जे त्यांचे स्वतः बनवलेले कोल्ड्रिंक्स आहेत मोजिटोज आहेत ते पिण्यासाठी पण खूप टेस्टी होते आणि मजा आली त्याच्यामध्ये पण. आणि बाकीचे जे आपण आयटम खाल्ले ते सर्व तुम्ही बघितलेच आहे. आणि मित्रांनो माझं तरी तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्हाला जर बेस्ट खायचं असेल वेस्टर्न साईडचं फूड खायचं असेल तर बेवलेज कॅफे विक्रोळीमध्ये बेस्ट ऑप्शन आहे. आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी नक्की तिथे एकदा भेट द्या आणि तुमचे रिव्ह्यू काय ते माझ्या आपल्या या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा. आणि आपला रोहित स्पीडचा कॅमेरा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय.